दिवसाची सुरुवात येशू बरोबर एक प्रसिद्ध चित्रकार प्रभू येशू ख्रिस्ताच्या बालपणाचं एक चित्र तयार करण्याचं ठरवतो, काढण्याचं ठरवतो. आणि त्याला असा कोणीतरी निरागस चेहऱ्याचा आणि एक सुंदर बालक त्याला हवं असतं. आणि तो खूप त्या शहरामध्ये शोध घेतो आणि बऱ्याच प्रयत्नानंतर बऱ्याच परिश्रमानंतर त्याला एक सुंदर बालक त्या ठिकाणी मिळतं. आणि तो त्यांच्या घरी जातो, त्याच्या आईवडिलांना भेटून त्या बालकाला समोर बसून त्याचं चित्र काढतो आणि ते चित्र खूप प्रसिद्ध होतं. काही वर्षांनी तोच चित्रकार असं ठरवतो की मी आता असं चित्र काढणार आहे की एक तरुण जो पापामध्ये खूप अगदी बुडून गेलेला आहे, सैतानाने पूर्णपणे त्याचा ताबा घेतलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत आणि ते सर्व मला ह्या तरुणामध्ये दिसले पाहिजे आणि असं मी चित्र काढणार आहे. आणि त्यासाठी परत तो तशा तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात करतो. परंतु त्याला काही मिळत नाही. जवळजवळ 20 वर्ष तो प्रयत्न करतो, परंतु त्याला तसं काही मिळत नाही. त्याला वाटतं की आता मी हा प्रयत्न सोडून द्यावा. आणि एक दिवस तो शहरामधून जात असताना त्याला एक कुटुंब त्या ठिकाणी दिसतं, नवरा बायकोचं. आणि ते त्याला ओळखतात, त्याच्या जवळ जातात आणि त्याला सांगतात, तुम्हीच ते चित्रकार आहात ना? तुम्ही आठवतं का बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही आमच्या लहान मुलाचं चित्र काढलं होतं आणि चला तुम्ही घरी चला. आणि तो चित्रकार त्यांच्या घरी जातो आणि त्याला उत्सुकता होते की मी त्या लहान मुलाबद्दल विचारावं. आणि तो त्यांना विचारतो की आता तुमचा लहान मुलगा कुठे आहे? कदाचित आता तो किती मोठा झाला असेल, तरुण झाला असेल. आणि त्याचं कुटुंब दुःखाने त्याला सांगतं की तो मुलगा तरुण झाल्यानंतर वाईट गोष्टींच्या मागे लागला, चोऱ्या करू लागला, त्याला नशा घेण्याचं, ड्रग्ज घेण्याचं व्यसन लागलं आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडून गेला. आणि त्या चित्रकाराने विचारलं, तो कुठे असतो तुम्हाला माहीत आहे का? त्यांनी सांगितलं, हो, काही थोड्याशा दूरवरच तो त्यांच्या मित्रमंडळीबरोबर बसलेला असतो. आणि तो चित्रकार सांगतो, मला त्याच्याकडे घेऊन जा. आणि तो चित्रकाराला ते घेऊन जातात त्याच्याकडे. आणि तो चित्रकार ज्यावेळेस त्या तरुणाला बघतो, तो तरुण त्याला तंतोतंत तसा दिसतो ज्या तरुणाचं त्यांनी चित्र काढायचं ठरवलं की पापात बुडलेला तरुण, सैतानाने घेरलेला तरुण. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून चित्रकाराला इतका विरोधाभास जाणवतो त्या ठिकाणी की ज्या मुलाचं चित्र लहानपणी मी प्रभू येशू ख्रिस्ताचं बालपणाचं चित्र म्हणून काढलेलं होतं, तोच मुलगा आता तरुण झाल्यावर पापामध्ये पडून त्याच तरुणाचं मी आज चित्र काढणार आहे. आणि त्याला हा विरोधाभास जो आहे हा मनाला त्याला खूप लागतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की पाप आपल्या जीवनामध्ये कधी प्रवेश करेल सांगता येत नाही. आदामापासून पाप जगामध्ये आलं. दावीद तर असं म्हणतो की मी जन्माचाच पापी आहे, मी जन्मलो त्यापासूनच मी पापी आहे. परंतु शेवट कधी कधी आपण जो आहे हा चुकीचा आपण करतो. जो आपल्या आयुष्याचा शेवट आहे तो खऱ्या मनाने पश्चाताप केला तर देव क्षमा करतो. जरी पापामध्ये आपण पडलो तर हा शेवट नाही आहे. आम्हाला पश्चाताप करण्यासाठी परमेश्वर बोलवत आहे. मनावर ताबा ठेवा, प्रार्थना करा, देव सहाय्य करणार आहे. मी जन्माचाच पापी आहे, माझ्या हातून चुका होणारच आहे असं म्हणत बसू नका. त्यासाठी देवाने आपल्याला पवित्र आत्मा सोबत ठेवलेला आहे. त्या पवित्र आत्मा तो आपल्याला सहाय्य करेल. देवाला विनंती करा. आमचं आयुष्य आहे, आजूबाजूला खूप पाप आहे, मोह आहे, परंतु त्यामध्ये तरुण जाण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी आम्हाला देवाचं सहाय्य लागणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय 6वं वचन, रोमन्स चॅप्टर 6 and verse 6. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले
असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.